एका जंगलात एक माकड आणि एक लांडगा राहत होते. माकड खूप हुशार होते. लांडगा मात्र खूप लबाड होता. एका दिवशी माकड झाडावर बसून गोड आंबे खात होते. ते आनंदाने गाणी गात होते आणि उड्या मारत होते. तेव्हा तिथे लांडगा आला. गोड आंबे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो गोड आवाजात म्हणाला, माकडा मित्र, मला खूप भूक लागली आहे. मला थोडे आंबे देशील का? भोळ्या माकडाने लगेच आंबे तोडून खाली टाकले. लांडग्याने सगळे आंबे खाल्ले. पोट भरल्यावर तो हसू लागला. तो म्हणाला, हा हा, मी तुला फसवले. हे ऐकून माकडाला वाईट वाटले, पण त्याने काही बोलले नाही. त्याने मनातच लांडग्याला धडा शिकवायचे ठरवले. काही दिवसांनी लांडगा पुन्हा आला. माकड म्हणाले, नदीच्या पलीकडे खूप गोड आंबे आहेत. हे ऐकून लांडगा खुश झाला, पण त्याला पोहता येत नव्हते. माकड म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला पाठीवर बसून घेऊन जातो. लांडगा लगेच तयार झाला. तो माकडाच्या पाठीवर बसला. दोघे नदीत उतरले. नदीचे पाणी थंड होते. छोट्या छोट्या लाटा वाहत होत्या. माकड हळूहळू पोहत होते. नदीच्या मधोमध गेल्यावर माकड म्हणाले, तुला आठवते का, तू मला फसवले होते. हे ऐकून लांडगा घाबरला. त्याला आपली चूक समजली. इतके बोलून माकडाने लांडग्याला पाण्यात सोडले. लांडगा घाबरून हातपाय मारू लागला. तो ओरडू लागला, वाचवा, वाचवा. कसा बसा तो नदीच्या बाहेर आला. तो पूर्ण भिजला होता आणि खूप घाबरला होता. त्या दिवसानंतर त्याने कधीही कोणाला फसवले नाही. माकड मात्र आनंदाने झाडांवर उड्या मारत राहिले. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? जो इतरांना फसवतो त्याला शिक्षा नक्की मिळते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.